आज आपण अशी रेसिपी बनवणार आहोत ना, जी बनवायला खूप सोपी आणि चवीला एकदम अप्रतिम लागते. पार्टी स्नॅक्स म्हणून तुम्ही याचा वापर करू शकता. घरी पार्टी असेल तर काय वेगळं स्नॅक्स बनवावं हे जर तुम्हाला समजत नसेल तर हे स्नॅक्स एकदा नक्की बनवून बघा. मुलांच्या टिफिनमध्येही देऊ शकता किंवा टी टाईममध्येही जबरदस्त टेस्टी लागते स्नॅक्स. एकदा बनवला तर ना नेहमी बनवाल एवढं चवीला अप्रतिम लागतं. मुलंही आवडीने खातील, कारण यामध्ये आपण घरच्या घरी जे साहित्य असतं त्यापासून हे स्नॅक्स बनवलेलं आहे. तर नेहमीही तुम्ही बनवू शकता. तर मी एक तुम्हाला तोडून दाखवते बघा, किती मस्त असं टेस्टी असं स्नॅक्स आपलं तयार झालेलं आहे. हे चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर तुम्हाला ज्याबरोबर खाण्यासाठी आवडेल त्याबरोबर खाऊ शकता. तर हे स्नॅक्स बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे 2 चमचे तेल आणि सोबतच एक कांदा ना बारीक एकदम कापून घेतलेला आहे. कांदा शक्य होईल तेवढा बारीक कापायचा आहे आणि आपल्याला थोडासा कमी गॅसवरती आपण हा कांदा परतून घेणार आहोत. गॅस एकदम लोवरतीच ठेवायची आहे, म्हणजे काय होईल, कांदा जो आहे व्यवस्थित सॉफ्ट होईल आणि आपल्याला थोडा कांद्यामध्ये करंच असला पाहिजे. एकदम ही आपण ब्राऊन करणार नाही आहोत, थोडा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण हा शिजवून घेणार आहोत. सोबतच आपण यामध्ये एक हिरवी मिरची घातलेली आहे. एकदम बारीक कापून घालायची, म्हणजे जी बारीक जास्त कापली ना की खाताना असं दातामध्ये येत नाही, त्यामुळे मुलंही खाऊ शकतात. आता तुम्हाला तिखट किती हवं आहे त्यानुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर कांदा बघा आपला थोडा ट्रान्सपरंट झालेला आहे. तर इतपतच आपल्याला हा कांदा असा परतून घ्यायचा आहे. एकदम लो फ्लेमवरती हळूहळू मिक्स करत आपण हा कांदा शिजवून घेतलेला आहे. तर यामध्ये आता काही आपण सॉसेस ॲड करणार आहे, जे आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध असतात. तर 1 चमचा मी इथे शेजवान सॉस घेतलेला आहे. कुठल्याही कंपनीचा तुम्ही घेऊ शकता. सोबतच चटपटीत फ्लेवरसाठी 1 चमचा टोमॅटो केचप सॉस किंवा केचप जे असेल ते घेऊ शकता. 1 चमचा आपण पिझ्झा मिक्स घेतलेला आहे. मिक्सअप जे असतं ना, किंवा पिझ्झाबरोबर जे छोटे छोटे पाउचेस येतात ना, तेही वापरला तरी चालेल. हर्ब्स, ऑरिगॅनो जे असेल तुमच्याकडे ते वापरू शकता. आणि यामुळे काय होईल, आपले जे स्नॅक्स आहेत एकदम चटपटीत होईल, मुलं खूप आवडीने खातील. तर आपण हे आता व्यवस्थित कांद्याबरोबर परतून घेतलेलं आहे. सोबतच आता यामध्ये घालणार आहोत 2 उकडलेले बटाटे, थोडे स्मॅश करून घेतलेले आहेत मी. आणि अगदी अर्धा चमचा एवढंच लाल मिरची पावडर घालते, कारण आपण यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे आणि शेजवान सॉस वगैरेही वापरलं, त्याचाही थोडासा हलकासा तिखटपणा असतो, त्यामुळे मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातली. ती तुम्हाला लाल मिरची पावडर नसेल घालायची तर मग चिली फ्लेक्स असतात ना, तेही घातला तरी चालेल. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला खरंच आवडत असतील तर चॅनलला लाईक्स, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा. आता यामध्ये आपण चवीनुसार घालूया मीठ आणि परत व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे मीठ आहे सर्व बटाट्यामध्ये व्यवस्थित लागेल. आता इथे तुम्ही बटाट्याबरोबरच कांद्याबरोबर सिमला मिरची घालू शकता. तुम्हाला आवडत असेल तर नक्की घालून बघा. तर बटाटे व्यवस्थित मॅश करून घेतलेले आहेत बघा. त्यानंतर यामध्ये मी घालते पनीर. तर 100 ग्रॅम मी पनीर घेतलेलं आहे. आपण किसून घालायचं आहे, त्यामुळे आपल्या स्नॅक्सला खूप जबरदस्त टेस्ट येते आणि मुलांनाही खूप आवडतं. तर हे एकदा नक्की करून बघा. आणि दुसरी गोष्ट आपण यामध्ये घालणार आहोत मुलांच्या आवडीची, ती म्हणजे चीज. तर इथे 1 क्यूब मी चीज घेतलेला आहे, तेही आपण याबरोबर किसून घालायचं आहे. तर हे चीज हे मी किसून घातलेलं आहे. आता कोथिंबीर घालायची. कोथिंबीर थोडीशी ना जरा जास्त घाला, म्हणजे फ्लेवर खूप छान येतो कोथिंबीरचा. आणि हे सर्व साहित्य आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. थोडं वेगळ्या पद्धतीने आपण यामध्ये बनवतो आहे, त्यामुळे पनीर चीजचा फ्लेवर खूप छान येणार आहे. तर एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा. आता हे आपलं स्टफिंग तयार झालेलं किती छान दिसते बघा, तेवढंच चवीला अप्रतिम झालेलं. आता काय करायचं, आपल्याला घ्यायचे ब्रेड स्लाईस. तर इथे मी 4 ब्रेड स्लाईस घेतलेले आहेत आणि आपण जे स्टफिंग बनवलं होतं ते घ्यायचे. आपल्याला साईडच्या कडा अजिबात काढायच्या नाही आहेत. तर डायरेक्ट आपण यावरती स्टफिंग ठेवणार आहोत. आणि स्टफिंगचीही आपल्याला जाड लेअर नाही लावायची, अगदी पातळ अशी लेअर लावून घ्यायची आहे. जास्त जाड लावायचे नाही, कारण आपण याला नंतर पुढे प्रोसेसिंग करताना आपल्याला भारी होईल, त्यामुळे अगदी पातळ लेअर लावायची, जास्त जाड लावायची नाही आहे. बघा मस्त असं 1 चमचा स्टफिंग मी पूर्ण व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे. एकदम पातळ लेअर लावलेली आहे.
याच पद्धतीने आपण 4ही ब्रेड तयार करून घेऊया. आणि आता 4ही ब्रेडला आपलं स्टफिंग लावून झालेलं आहे. तर आता काय करायचं, एखादी सुरी किंवा पिझ्झा कटर वगैरे घेऊन आपल्या ह्याच्या स्टिक करून घ्यायचं. तर आता हा साधारण मीडियम साईजचा ब्रेड आहे, त्याच्या मी 3 स्टिक कटिंग करून घेते स्लाईस. म्हणजे आपल्याला पुढे याला फ्राय करायचं आहे, तर फ्राय करायला इझी होईल आणि दिसायलाही खूप सुंदर दिसेल. त्यामुळे मी 3 स्लाईस याच्या कट करून घेते आहे. आता तुम्हाला किती जाड हवं आहे, जर एकदमच पातळ हव्या असतील तर मग तुम्ही याचे 4 स्लाईस केल्या तरी चालतील, पण शक्यतो 3च स्लाईस करा, म्हणजे व्यवस्थित परफेक्ट शेपही येईल. तर आता हे आपलं स्टिक असं बनवून झालेले आहेत. सर्व ज्या ब्रेडचे आहे आपलं स्टफिंग बनवलं त्याचे मी स्टिक बनवून घेतलेले आहेत. आता इथे तुम्ही असंच त्याला फ्रीझरमध्ये किंवा फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. तर आता 2 चमचे मी एका बाउलमध्ये कॉर्नफ्लोअर घेते, याची आपल्याला पेस्ट बनवायची. अगदी यामध्ये थोडंसंच घालते मीठ आणि थोडं पाणी घालून याची पातळसर आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. तर व्यवस्थित अजिबात गुठळा न राहता आपण याची पेस्ट करून घेणार आहोत. मस्त अशी पातळसर आपली पेस्ट तयार झालेली आहे. आता काय करायचं, आपल्याला ब्रेड क्रम्स घ्यायचे आहेत. तर मी 4-5 ब्रेड स्लाईस मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत. तर आपले ब्रेड्सला क्रम्सही तयार झालेले आहेत आणि आता आपली पेस्टही तयार आहे. आपण पुढे काय करायचं ते बघूया. तर आपण जे स्नॅक्स बनवून ठेवलं होतं त्यातला एक एक पीस घ्यायचा आणि असा फोक वगैरे घ्यायचा आणि त्याने आपण याला व्यवस्थित डिप करून घ्यायचं आहे या पेस्टमध्ये. म्हणजे आपल्याला जे ब्रेड क्रम्स लावायचे ते इझिली चिपकले जातील आणि एक्स्ट्राचं जे ही पेस्ट आहे ती काढून घ्यायची आणि लगेचच त्याला ब्रेड क्रम्समध्ये ट्रान्सफर करायचं आहे आणि व्यवस्थित ब्रेड क्रम्स लावून घ्यायचे आहेत. आता इथे तुम्हाला ब्रेड क्रम्स नसतील लावायचे तर मग आपण जे खिरीसाठी शेवया वापरतो ना, शेवयांची खीर बनवतो, त्याचे जे शेवया असतात ना त्याही एकदम बारीक करून चुरासारखं तेही तुम्ही लावू शकता. आणि गरम गरम तेलामध्ये एक एक आपण ही स्टिक अशी ठेवून घेणार आहोत. तेल चांगलं गरम पाहिजे, म्हणजे आपलं जे स्नॅक्स आहे व्यवस्थित फ्राय होईल आणि एकदम मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे फ्राय करायचं आहे. आणि एका साईडने व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर पलटून आपण दुसऱ्या साईडने फ्राय करून घ्यायचे. व मस्त कलर पण खूप छान आला आणि व्यवस्थित आपले एका साईडने फ्राय झाले. तर असंच आपण अलटून पलटून याला मस्त असा कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. आणि जर रेसिपी खरंच आवडत असेल तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर हे स्नॅक्स बघा आपलं मस्त असं मीडियम फ्लेमवरती फ्राय होतं आहे. मुलंही आवडीने खातील, कारण यामध्ये आपण चीज, पनीर सर्व घातलेलं आहे. याचा पिझ्झाचाही फ्लेवर येईल तुम्हाला आणि स्नॅक्सचाही. त्यामुळे नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि रेसिपी आवडत असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही जरूर शेअर करा, म्हणजे त्यांनाही या रेसिपीचा आनंद घेता येईल. गरमागरम ही स्टिक खूप छान लागतात. सॉसबरोबर, चटणीबरोबर तुम्ही सर्व करू शकता. पार्टीमध्ये, किटी पार्टीमध्ये, बर्थडे पार्टीमध्ये, घरी कोणी पाहुणे येणार असतील तर हे तुम्ही झटपट असं स्नॅक्स बनवू शकता. तर एक स्नॅक्स मी तुम्हाला तोडून दाखवते, म्हणजे तुम्हाला समजेल किती छान दिसायला जेवढं सुंदर आहे तेवढंच चवीलाही किती छान लागतं हे. तर बघा एकदम मस्त असं चीजी बटरी आपलं असं हे स्नॅक्स तयार झालेलं आहे.